नमस्कार मित्रांनो, HRS ट्रॅव्हलर्समध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत धाराशिव शहरापासून साधारणपणे 8 किलोमीटर अंतरावरती असलेल्या धाराशिव तुळजापूर सोलापूर रस्त्यावरती असलेल्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये. सिद्धेश्वराचं हे मंदिर वडगाव गावाच्या पश्चिमेला आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस म्हणजे मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या डाव्या बाजूस या ठिकाणी हनुमानाचं हे छोटंसं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. हे हनुमानाचं मंदिर आहे. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि साधारणपणे 57 पायऱ्या उतरून खाली आपल्याला जावं लागतं, ज्या ठिकाणी सिद्धेश्वराची मूर्ती शिवलिंगावरती ठेवण्यात आलेली आहे. श्री सिद्धेश्वरांची ही पितळेची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो, वरून या ठिकाणी आपल्याला मंदिराचा कळस पाहायला मिळतो. हा कळस आहे या ठिकाणी मंदिराचा. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच त्या ठिकाणी कासव आहे आणि हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. श्री क्षेत्र सिद्धेश्वर देवस्थान. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आता या 57 पायऱ्या उतरून खाली मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला एका दगडी छताखाली स्थित असलेली पितळी नंदीची मूर्ती पाहायला मिळेल. तर आता आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी या दगडी छताखाली ही पितळी नंदीची मूर्ती या ठिकाणी आपण पाहत आहोत. अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे. आणि या नंदीच्या समोरच दगडी खांबावर आधारलेला एक मंडप आहे आणि त्याच्या पुढे हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे. हा दगडी खांब आहे. ह्या दगडी खांबावरती हा मंडप आहे. कोरीव आहे. अतिशय सुंदर असं कोरीव काम या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की खाली शिवलिंग आहे आणि शिवलिंगाच्या वरती सिद्धेश्वरांचा पितळी मुखवटा त्या ठिकाणी आहे. जे मंदिराचं प्रवेशद्वार आहे त्याच्या उजव्या बाजूस म्हणजे या ठिकाणी ही देवीची मूर्ती आहे, तर डाव्या बाजूस गणपतीची मूर्ती आहे. हा मंदिराचा सभा मंडपाचा भाग आहे आणि इथे पालखी ठेवलेली आहे. ही एक शंकराची अशी अतिशय सुंदर मूर्ती आपल्याला इथं पाहायला मिळते. या ठिकाणी इथं हे 2 नंदी आहेत आणि त्याच्या समोर जी खोली आहे त्याच्यामध्ये ही पालखी ठेवलेली आहे आणि हा संपूर्ण सभामंडप त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. अतिशय प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी असतं. आपण जर तुळजापूर श्री क्षेत्र तुळजाभवानीला आला असाल
तर इथून जवळच म्हणजे तुळजापूरपासून साधारणपणे 12 ते 15 किलोमीटरवरती हे सिद्धेश्वर देवस्थान आहे. आपण या ठिकाणी अवश्य भेट द्यावी. आता आपण जात आहोत मंदिराच्या मागच्या बाजूस आणि तिथून आपण त्या ठिकाणी कळस जो आहे तो पाहूया. हा मंदिराचा कळस आहे. मित्रांनो, सिद्धेश्वर देवस्थान या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते आणि त्याच्यासोबतच श्रावण महिन्यात दर सोमवारी सुद्धा मोठ्या संख्येने भाविक या देवस्थानाला भेट देतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज श्री क्षेत्र सिद्धेश्वर या धाराशिव जिल्ह्यातील देवस्थानाला भेट दिलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा, तसेच शेअर करायला विसरू नका आणि आमच्या HRS चॅनलला सुद्धा अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.